कोकरी काका ही काय म्हणतात त्याला? ही गुहाच आहे. गुहाच आहे. तेच आहे. ठीक आहे, पलीकडचे मंदिर आहे. धर वर मंदिरच आहे. ही गुहा इतकी अखंड आहे, त्या 32 कोटी किंवा 33 कोटी देव आहेत ना, त्याच्या अखंड अशी ह्या गुहेमध्ये हे नैसर्गिक आहे. 5 पांडवांनी केलेली गुहा आहे. हे कोकरी साहेब आम्हाला सांगतात. आणि असे हे झाड बीड दिसतात, इतकी झाडं वेगळ्या पद्धतीची आहेत. ती आपल्या अंगावर हातावर हे उठतं का नाही घट्टे, तशी घट्ट्याचं झाड दिसतंय ही. ते पण कारण म्हणजे त्याला आपण सोडू बिडू शकत नाही. कोणी आहे ते झाडाला महत्व आहे. उमराचं झाड आहे. उमराचं झाड उमराच्या आणि हे झाडात ना ह्याच्यातून उमराची झाडं अनेक बघितली असतील, पण हे उमराचं झाड वेगळं आहे देवाचं आहे. की ज्याला गुरुदेव दत्ताचं ठिकाण म्हणतात. तेव्हा 33 कोटी देव त्याला ते हे आलेले आहेत. ते गुरुदेव दत्ताचं नवनाथांचं एक वेगळा प्रकार आहे. तोड वगैरे शकत नाही. आणि कशासाठी तोडायचं नाही. कसं केलं त्याला बघा. काय काळात झाडं तोडत नाही म्हणून तुमच्या इथे 4 महिने पाऊस आहे. इतर ठिकाणी बघा बरं महिन्यात गेली होती. नवनाथ करणारे इथे नमस्कार करा, हे झाडाला नमस्कार करा. हे खूप वर्षाची झाड होती. हजारो वर्षापूर्वी असेल. वडला आजो पण कधी ते कसं आहे बघा ना, किती वर्ष चालू केली. बघा ही बघा, तुम्ही प्रसंगाचं झालं खूप पूर्वी ज्या वेळेला ते आपली जनावर वगैरे इकडे येऊन लोक राहिलीत ना, ते वाचलेली. स्वतः इथं जनावर वगैरे बांधलेली. ती लोक वाचले, म्हणजे घर सोडून आलेली इथं राहिली वाचली.